त्यांनी आमच्या वासनिक साहेबांनी समस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष सर त्यांच्यासाठी पुढील कारवाईसाठी आपली वेळ त्यांना दिलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या विधानसभेचे मुख्य प्रभारी जिल्ह्याचे प्रभारी अनिलजी बावणे सर आपल्यास विनंती करतो की आजच्या प्रसंगी आपण संबोधन करावं. बहुजन समाज पार्टी अर्जुनी मोर्चा केसर छत्रपती शिवाजी महाराज वीर बाबूराव शर्माटे संत गाडगे बाबा मातोश्री रमाई आणि बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेब यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज मोरगाव विधानसभाद्वारे त्या सडगर्दीमध्ये प्रोग्राम होत आहे. मी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि आर्यन लेडी बहरकुमारी मायावती यांना आपला आदर्श नेता मानून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट सुधीरजी डोंगरे साहेब अध्यक्ष बसपा आणि माननीय प्रभारी शास्त्री संस्कृत विद्वान आणि आदरणीय मंच आणि समोर बसलेले माझे कार्यकर्ता लक्षात घ्या माझ्या मित्रांनो, महापुरुषांचा पर्व चालून राहिला आणि त्या पर्वाच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराज बाबूराव शर्माटे संत गाडगे बाबा माता रमाई आणि मान्यवर कांचीराम साहेब यांची संयुक्त जयंती आम्ही मोरगाव विधानसभाद्वारे करत आहोत. आज महापुरुषांची जयंती करून आम्ही तुमच्या गावापर्यंत आज ह्या तालुका शहरा नगरामध्ये जो प्रोग्राम घेत आहोत हा प्रोग्राम घेण्याचा अर्थ काय, तुम्हाला काय समजावा ह्या उद्देशाने हा आजचा प्रोग्राम घेतलेला आहे. माझ्या मित्रांनो, संयुक्त जयंती करताना जेव्हा तुम्हाला सांगू इच्छितो की मान्यवर कांचीराम साहेब हे 21वी सदीचे महापुरुष होते आणि खास करून बहुजन समाजात जो मोठा वर्ग आहे, जो ओबीसी आहे, त्यांचे कर्मदाता मान्यवर कांचीराम साहेब होते. 1990च्या दशकामध्ये जेव्हा मंडल आयोग लागू होत नव्हता, पूर्व काका कल्याणकर आयोग, त्याच्यानंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये जो मंडल आयोग बनवण्यात आला, त्या मंडल आयोग जेव्हा 1991 मध्ये जो मंजूर झाला, तो मंडल आयोगाचा खरा मानकरी मान्यवर कांचीराम साहेब होता हे मी सांगू इच्छितो. लक्षात घ्या, राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिला असता आज आमच्या सडगर्दुनी तालुक्याच्या नगरीमध्ये हा नगरपंचायतचा इलाका आहे. तुम्ही आजूबाजूला सार्वजनिक संडास आहेत, हा सार्वजनिक संडासामध्ये जाऊन पाहिला असतात आमचे दुर्गम साहेब गेले होते, छी म्हणते गंदा आहे. हा कारण गंदा आहे, हा का गंदा आहे याचा कारण आमचे लोक स्वतः पैसा घेऊन, म्हणजे लोकशाही कायसाठी, लोकांसाठी राज्य करून देणारी लोकशाही, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 लेकरं मारून, आपले 4 लेकरं मारून आखरीचा मुलगा जो राजरत्न 10 रुपयाच्या गोळीसाठी जो मरण पावला, त्या पोराला अवैध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाच्या बहुजनाला हातात तेली माळी कुंडी धोबी सुधार मुसलमान सगळ्या जातीला एक मोठा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून दिला. तो पैशाला विकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वोट आणून दिला नाही, हा मुद्द्याची गोष्ट. कारण की या नगरपंचायत मध्ये मी जेव्हा 2000 यांच्या पूर्वीच्या नगरपंचायतची निवडणूक झाली, ह्या सडगर्दुनीमध्ये 17 वार्ड आहेत आणि ह्या सडगर्दुनी महानगरामध्ये, ह्या सडगर्दुनी नगरीमध्ये एका वोटाची 15 हजार रुपये, म्हणजे बैल घोड्याची किमती लागण्यासारख्या किमती लागतात आणि ते बैल म्हणजे ते बैलाला देतात, ते बैलच निवडून येतात का, अशी परिस्थिती आहे. बैल देतात तर बैलच निवडून येतात. मग तुमच्या गावच्या संडास, बाथरूम, नाल्या स्वस्त राहतील का, चांगल्या राहतील का, अशी परिस्थिती आहे. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा वोटाचा अधिकार फक्त जेव्हा आपली पोरगी तुम्ही एखाद्या देवाला देता, म्हणजे एखाद्या पोराला पोरगी देता, तेव्हा
त्या थोराचा चरित्र पाहता, हा बराबर बुडला आहे का नाही, हा एवढा शिकला आहे का नाही, हा दारू नाही ते, हा काय का करत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वोटाचा अधिकार तोच म्हणला की आपल्या आई बहिणीच्या अब्रू समान जपा, आपल्या आई बहिणीच्या अब्रू समान या वोटाच्या अधिकाराला जपा. आणि तुम्ही बैला ढोरासारखा इथे असाल तर तुमची परिस्थिती बैला ढोरासारखी येणार आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या लोकशाहीमध्ये ह्या देशामध्ये जो संविधान दिलाय, हा संविधान कदाचित संतुष्ट आला तर हा पूर्वीचा जो काळ होता ढोल शूद्र कशी नाही तारण कधी करी. शूद्रामध्ये कोण जनरली शूद्राची जे भाषा सांगली जाते चार चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हा शूद्र म्हणजे ओबीसी, ती शूद्र भाषा वेगळी लागली आहे. पण वर्ण व्यवस्थानुसार 4 वर्ण आहे. वर्ण व्यवस्थेनुसार म्हणजे मनुस्मृतीचे 4 वर्ण आहेत. आणि हे अतिशूद्र म्हणजे जो महार आणि गोंडांना जो अतिशूद्र म्हणला गेला हा वर्ण लावण्यात आलेला आहे. तर चातुर्य वर्ण व्यवस्था शूद्र म्हणजे नीच, म्हणजे ह्या देशाचा ओबीसी नीच आहे असा म्हणला गेला आहे. मग ह्या देशाचा मालक म्हणजे अर्थात ह्या देशाच्या कायद्यानुसार 50% वरून म्हणजे जो टाटा बिर्ला आणि अंबानीच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये शेअर्स असते, मला माहिती आहे तुम्हाला. आणि जो टाटा बिर्ला आणि अंबानीचा जो शेअर्स असते तो 50% वरून असते, 50% वरून. त्याच्यामुळे त्यांचा तो मालक असते. ह्या देशाचा कायदा ला आहे. आणि ह्या देशाचा बहुजनामध्ये जो मोठा ओबीसी जो ओबीसी आहे तो बहुजनाचा ओबीसी 52% आहे 1931च्या जन्मनुसार. जो इंग्रजांनी गेली स्वतंत्र भारतामध्ये जो सांगणारा जो बीजेपी काँग्रेस आहे, पूर्वीचा जो काँग्रेस आहे, त्यांनी एखाद्या लेखित मध्ये सांगा का आम्ही ह्या देशाच्या ओबीसी समाजाची जन्मला गेला. अरे कुत्र्याची, मानवाची, ढोराची, बैलाची, कुत्र्याची, अरे हर जातीची जन्मला गेला. पण ह्या देशाच्या ओबीसी समाजाची जन्मला नाही गेला. हे नीट कृत्य ह्या देशाच्या काँग्रेसने केली. लक्षात घ्या. आज एकदा स्वतंत्र आमदार आहे, आज कोटामेचा आमदार, याच्या पूर्वी आमदार झाला. अरे त्याच्या गावामध्ये साधे संडास दुरुस्त होऊ शकत नाही, नाल्या दुरुस्त होऊ शकत नाही, तर ते स्वतःसाठी आमदार होत नाही. लक्षात घ्या. पहिले भटजीकर होते बीजेपी मध्ये, आता शेठजीकर आलं आहेत नाही, राष्ट्रवादीचे आहेत ना. म्हणजे ते तुमच्या आमच्या कामासाठी येत नाही, ते शेठजी आणि भटजीच्या याच्यासाठी जातात की त्यांच्या 7-7, 8 पिढ्या झालेल्या आहेत. समजून घ्या, लक्षात घ्या. अरे स्वतः गाव ते दुरुस्त करू शकत नाही आमदार. याच्या पूर्वी सुद्धा आमदार झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे. मग ते सांगायचे आमच्या दुःखीवर आम्हाला खंजर खोपला, आमदार खंजर खोपला, त्याच वाईकी नव्हतास म्हणून खंजर खोपला. अरे सर्वसामान्य जनतेमध्ये अगर तू काम केलं असतं, आपल्या समाजासाठी काम केलं असतं, खास करून एससी साठीच काम केलं असतं, तर कदाचित ह्या देशाच्या मनोरमी व्यवस्थेने अर्थात शेठजी भटजींनी तुमच्या पाठीत खंजर खोचण्याची ताकद आणि लायकी राहिली नसती. पण तुम्ही ते शेठजी भटजी के तलवार जास्त हो. हम शेठजी के चमचे, हम शेठजी के चमचे. त्यांचे महापुरुष आता पहा, आता ह्या काँग्रेस बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, ह्या नेत्यांच्या बॅनर पाहिजे. याच्या महापुरुषात प्रफुल्ल मनोहरभाई पटेल आणि निवडणूक आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग ते तुम्हाला दिसते रमाई, सावित्री, हे परिस्थिती ह्या लोकांची. क्योंकि ये शेठजी भटजी के दलाल धर्म है, इसलिए आपका नगर का, आपके गांव का, आपका और आपके जिंदगी का उद्धार नहीं कर सकते. माझ्या म्हणण्याचा तात्पर्य आहे, तुम्हाला अगर पर्यायी निवडायचे असेल, तुम्हाला अगर पर्यायी निवडायचे असेल तर हा हातीसारखा बल्लाढ्य समाज जो बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सुन्ना दिला आणि 2 ते 3 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे हत्ती दिशावर निवडून आले, त्या हत्तीला ऍक्सेप्ट करा. मी एवढाच बोलतो, इथे सांगतो. धन्यवाद.